गाईज आम्ही मुंबईला. गणपती बाप्पा. नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. पहिला ब्लॉग सावळ्या घाटचा ब्लॉग होता गाईज. सावळ्या घाटचा ब्लॉग आहे. असं नको टार्क लाव. प्रॉब्लेम आहे गाईज, विसरतो. हा विसरतो. चालू आहे का ब्लॉग? हा ब्लॉग चालू आहे. सांग ना पुढचं. मुंबईचे गणपती करायला चाललोय आम्ही आणि त्यात आम्हाला लालबागचं दर्शन भेटलं तर आमचं नशीब चांगलं आहे. नाही तर मग भेटलं बघू. तर आम्ही अडकलो तर तुम्ही समजून घ्या. हा समजून घ्या तुम्ही. तसं आम्ही तुम्हाला दाखवणच की आम्ही कुठं कुठं चाललोय, कोणते कोणते गणपती करणार आहे. हा एक गणपती तर झाला आमचा. काय आलं? शालरवाडीचा राजा. सध्या हिशोब करतोय तो नंतर मारणार आहे मला. मी माझ्याच नाही टाकले. सगळ्यांनी टोलचे पैसे दिले नाही ते, घेतले. कुणीतरी एकाने नाही दिले. हा तो भेज ना पैसे. तिघांनी नाही अरे, हा तन्मय चॅटिंग करत होता. अरे हा रुक अच्छा चॅटिंगच्या नादात चॅटिंगच्या नादात विसरलो पैसे द्यायचे. पण मी टाइम वरती आलो गाईज. गाईज मी पण टाइमावरती आलतो. पावणे 10 वाजता आलाय काय, पावणे 11 वाजता आलाय. गाईज आमचं 10 वाजता जायचं ठरलं होतं. हा, आणि मी आलाय जेवत पावणे होतो. 11 वाजता. पावणे 11 वाजता आलाय. 10:30. पावणे 11ला आलाय. 10:30. चॅटिंग करत होतो. चॅटिंग होतो. 280. एक या फिर 280 उसमें से कितना 280 आहे गाईज. तुम्ही पण तुमची टोलची कॉन्ट्री पाठवा गाईज. शर्म नहीं आती है ना तुम्हें? आती है, लेकिन बहुत जल्दी चली भी जाती है. एवढी लोक चाललोय. ड्रायव्हर आणि हा ड्रायव्हर आणि हा आमचा शेलारवाडीचा राजा सिद्ध्या पण आहे आमच्या सोबत. सिद्ध्या इकडे बघ. नाही ऐकलं त्यांनी. आणि राजू दिघे, बुबू आणि सुम्या आणि हा आपला पंबल बॉय विराज. इर्टिगा गाडी पुढे पोहोचलोय आपण. अरे हा हर्षद आमचा गाईज कल्टी दिली. कुत्र वाचला गाईज. हा कल्टी नाही दिली का? मग काय दिली? स्तंभ होता. हा ठोकलो होतो आम्ही गाईज. गणपती बाप्पा मोरया. असं असतं काय आमचं, कधी पण काय पण चालतं. आम पोरे लोक का नाही ऐसे रहता कुछ लॉजिक विजिक नहीं रहता. ते वाले रील बघितले का रे तुम्ही? कोणती? तो आपके बेस्ट फ्रेंड को क्या मैसेज देना चाहेंगे? एक मिनिट. संतोष काय म्हणतो? संतोष काय म्हणतोस? याच्या बापाचं नाव संतोष आहे गाईज. संतोष काय म्हणतोस? मग तो येडा झाला. अरे गिम्बल सिद्ध्या ब्लॉग साठी नसतं, ते व्हिडिओ काढण्यासाठी असतं. अरे लालबागची व्हिडिओ साठी आपल्याला लय जागा आहे का? ए मला सांग. 1.5 महिन्याकडून एक नाही 15 दिवसापूर्वी गिंबल घेतले. मला मी शिकणार आहे लालबागला. ए अरे लालबाग साठी म्हणलं मी. ठीक घेतलं होतं. साठी गिंबल घेऊन आला. अरे बाळा. तिथे घरात ठेवून आला शोला तुझ्या घरात. हा, त्या 2 लाखाच्या हॉल मध्ये. हॉल लाखाचे सुम्याला ना हाणला बाहेर. ये भी मेरी गलती है. गाईज गाडी बघा कसली सुंदर दिसतीये. गाडीचा ओनर या. इकडं बघ ओनर. इकडं बघ. तू का मारताय मला? मी नाही राजूनी मार. राजू का मारला? इनकी लायकी नहीं है रे दोस्तों. आम्ही तुम्हाला आहे ना आमचं रूट एक्सप्लेन करणार आहे की आम्ही कुठून कसं जाणार आहे. तर सुरुवात होती आमची सेमको कॉलनी पासून. हा धाण्याचं घर. धाण्या राजा आहे. इग्नोर करो, जैसे तुम लोगों की एक्स ने तुम लोग को इग्नोर किया वैसे तुम इसको इग्नोर करो. हा तिथं नाही आपण तिथं ब्लॉगच नाही काढला. स्टार्टिंग होती ना तिथं. हा स्टार्टिंग होती पण तिथं ब्लॉग नाही काढला. पण तिथून स्टार्ट झालाय आमचा सफर. आणि तिथून आम्ही 2 व्हीलर घेऊन कृष्ण आकारला गेलो. कृष्ण आकारला कसं जातात? जो पूल बनवलाय का, रेल्वेचा पूल बनवलाय का अंडरग्राऊंडचा, तिथून पुढे काका हलवाय लागेल तुम्हाला. त्याच्या खाली पाणीच असतं का? पाणी. तो पूल. हा तो पूल. ते पुढे गेले का काका हलवाय लागेल. काका हलवाईकडे नाही जायचं, राईटला जायचं. राईटला गेलं की परत लेफ्ट घ्यायचा, परत राईट घ्यायचा, परत लेफ्ट घ्यायचा, परत राईट घ्यायचा. सर्व गेले का डायरेक्ट कृष्ण आकारला तुम्हाला अशी इरिट्टिका भेटून. इरिट्टिका 501 सिद्धेशाला. एर्टिगाचा ओनर बघा.
एर्टिगाचा अरे काय केलं मी गाईस थांबा, वादळ आलं आणि मग नंतर आम्ही आता चाललोय हा ठीक आहे. अर्धा रूट तर मी एक्सप्लेन केला, आता सगळं मी बोलणं योग्य नाही, तर इथून पुढचा रूट आपल्याला तर नाही सांगणार आहे. तर नाही सांगणार आहे. राजू का तुला रूट नाही माहिती आपल्या महाराष्ट्राचा? अरे ओके राजूला थोडासा रूट कन्फ्युज झालाय राजू. त्याच्या पुढचा रूट विनीतच सांगा ना आपल्याला. विनीत सांग रूट. ये फंस गया सीएम. सांग रूट. विनीत चल. गाईज हा मी रूट सांगतो तुम्हाला. तर आहे ना रूट ना हा तुम्ही आता आपण कुठं होतो कृष्ण आकारला बरोबर. कृष्ण आकारवरून निघायचं, सरळ सरळ जायचं आणि वडगाव फाट्याला लागायचं. वडगाव फाटा कुठं गाईच? वडगाव फाटा ते नाही का ते वडगाव फाटा गाईज गुगल पे वेस्टर्न एक्सप्रेस वाला जावा डायरेक्ट मुंबईला जाईल. डायरेक्ट मुंबईला जायचं, सरळ सरळ जायचं गाईच. नाही आपलं route संपला महत्वाचा विषय. आहे. आपण आणि मजा- तुम्हाला जर शिवनेरी फोर्टला जायचं असेल ना, शिवनेरी फोर्टला तर विनीतला डीएम करा फक्त. हा. तुम्हाला बरोबर चाकण माळून घ्या हायवेने, डायरेक्ट तो तुम्हाला चाकणला पाठवतो. नाव नाही घ्यायचं, नाव नाही घ्यायचं कोणाचं. नाव नाही घ्यायचं तर guys. ना- तुम्ही गाईज तुम्हाला जर मोदक पाहिजे नसेल तर तुम्ही विनीतला डीएम करा. 2 मोदक सिद्धेशच्या नावाखाली तुम्हाला बरोबर येणार. लाईट्स दुसरी स्टेडियम असंच बघा लाईट बघा लाईट चालू फक्त फोन चालू. चल चालू झालं हा, स्टेडियम. तर आपण काय सांगत होतो? काय सांगू? 2 मोदक. हा 2 मोदक जर पाहिजे असेल तुम्हाला तर विनीतला डीएम करा गाईज. आणि हे जर विनीत नाही, नाही. डिलीट केलं नाही डिलीट नाही करणार मी, फक्त हा. तर विषय काय आहे, मम्मीला माहितीये सिद्धेशला मोदक आवडतात म्हणून मी सिद्धेशचं नाव घेऊन मोदक घेऊन गेलो होतो. सिद्धेशचं आणि नाव माझ्या नाव घेऊन पण माझ्या एका- सिद्धेशनी ते मोदक खाल्ले नाही. माझ्या एका दुसऱ्या मित्राला मी मोदक दिले. मित्र नाही, सिद्धेशनी मोदक खाल्ले नाही. म्हणजे एक फ्रेंड होता कोणतरी, त्याला मी मोदक दिला. त्याला नाही तिला तिला काना ती तिला एक का नाही घेवाला तला सॉरी. कोण तला? हा तर आम्ही आहे ना पुढे जाऊन काय पिणार, कॉफी पिणार आहे का चहा पिणार आहे? कॉफी पिणार आहे. वन स्ट्रॉ. हा ते महत्वाचं आहे गाईज. बोबा विथ 1 स्ट्रॉ. गाईज आम्ही पुढे जाऊन कॉफी पिणार आहे आणि आम्ही तुम्हाला तिथंच भेटतो. आणि अजून एक काय रे राजू, अजून काय राहिले? हे अरे मेरी बस काय Blueberry. मोहितो पेन पेन गाईज रात्री मोहितो नाही भेटणार ब्लूबेरी आम्हाला, मोहितो. तर आम्ही तुम्हाला आहे ना कॉफी पिताना भेटतो. ब्लूबेरी मोहितो पेन. इथंच थांबा ब्लॉग बिग बंद नाही करायचा. अजून 2 मिनिटं थांबा. लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा लाइक और शेयर ठोक दीजिए 5. दर्शन घडवणार तुमचं. कॉफी पितानी बेल आयकॉन चालू करा. बेला बेल आयकॉन म्हणलंय मी. गाईज आम्ही आलो आता फूड कोर्टला कॉफी प्यायला. कॉफी प्यायला वरती आणि फूड कोर्ट तुम्ही बघू शकता फूड कोर्ट. प्रूफ दाखवतो तुम्हाला. नाही तुम्हाला वाटत आम्ही खोटं बोलतो. हा आम्ही गाण्यासारखे फेक नाही. विनीत तर माहिती तुम्हाला किती फ्लेक आहे. ब्लॉक ऑन ब्लॉक फ्लेक चिली फ्लेक आहे. चिली फ्लेक मी तर माहिती आहे तुम्हाला किती फ्लेक आहे फ्लेक. तर आता आम्ही झोप- ऑर्डर काय काय हा माझी एक कॉफी सांगता. काय नाही अरे ऑर्डर मी नाही देणार. तर गाईस आता आम्ही आहे ना कॉफी सांगतोय. हा कॉफी सांग. आणि एका गरीबाला मारता मागून भिकारी साले. गाईज आता आम्ही आहे ना वॉशरूमला चाललोय, तर तिथं मी तुम्हाला कॅमेरा तिथं मी तुम्हाला घेऊन नाही जाणार. तुम्ही तुमचं घरी जा वॉशरूम. तर आम्ही कॉफी प्यायला आलोय आणि आम्ही झोप बी पण प्रॉपर घेतली. आम्ही घंटा झोपणार नाही रात्रभर झोपणार नाही. दुपारी पण झोपली एक आम्ही. कॉफी आम्ही दोघात पिलेली. नाद नाही करायचा. नाद नाही नाद करती करायचा. 40 रुपयाची कॉफी. 40 रुपयाची कॉफी दोघात प्यालेली आहे. करून टाकली. बाबा शोधत होता पण भेटला नाही. बाबा तर भेटला नाही. मोदक पण शोधत होतो आम्ही तसे. मोदक पण नाही भेटले. मोदक देऊन टाकले. मोदक तर खाल्ले तसे. 2 सिद्धेशच्या नावाखाली 2 खाल्लेत. काहीच आम्हाला जाता आता भूक लागन खूपच भूक म्हणून- लागली होती. हा, guys. बघा इथं मसाला कुटाणे. शेंगदाणे
इथं खारे शेंगदाणे, इथं लेमन गोळी आहे हा. आणि हे चणा राजूला उलटी येते ना म्हणून तो बघा तो पण दिसतो पण तसा आहे, उलटी करणार आहे असं. चणा डाळ आहे आणि चीज बॉल्स घेतले ते विराजसाठी खास. हा. विराजला आवडतात. ही सेटिंग आहे ना तुम्ही पण करू शकता. आणि आमची गाडी बघा आता आम्हाला पुढे कॅमेरा आलाय, म्हणून आम्ही 80 पुढे कॅमेरा आलाय. तर आम्ही कधीपासून 140 ने चालवतोय. हा पण आता कॅमेरा आलाय म्हणून आम्ही आमची स्पीड कमी केली आहे. तुम्ही पण जास्त ओव्हर स्पीडिंग नका करू. ओव्हर स्पीडिंग किल स्पीड थ्रिल. बघा, हा कॅमेरा आहे. टनल आला काहीच तुम्हाला यार याची बघा हे बारीक पोरग बघा. मध्ये रेंज नाही चालत. बघा काहीच. काहीच आम्ही थोडं इथं थांबलो होतो आणि आता मी गाडी चालवणार आहे. दाखवतो तुम्हाला माझी ड्रायव्हिंग. अशी गाण फाटली असेल मी गाडी चालवणार आहे. हळू चालू. चल मी आहे रे, मी सगळं खातो. तर गाईज आता आम्ही फायनली मुंबईत पोहोचलोय आणि इथं लय पाऊस आहे. पाऊस चालू आहे म्हणून आम्ही घरून छत्री आणली होती. तुम्ही पण मुंबईला आले की छत्री आणा कारण इकडे खूप पाऊस चालू आहे. आणि आम्ही आमची गाडी इथं पार्क केली. नशिबाने आम्हाला आहे ना एक छोटीशी गल्ली भेटली. तो आम्हाला 300 रुपये पार्किंगचे म्हणत होता. आम्ही बार्गेन करून 100 रुपयात पार्किंग घेतली. हा बरं नशीब ऐकत नव्हता तो, पण आम्ही थोडी रिक्वेस्ट केली त्याला, मग ऐकला तो. खरं तर त्यालाच काय माहीत नाही तो का आम्हाला टाकतोय तो काय माहिती. पण इथं आम्ही गाडी पार्क केली आहे. थोडा पाऊस आहे, मी पण छत्रीत जातो आणि इकडून आम्हाला लेफ्टला जायचं आहे. तुम्हाला दाखवणच मी. हा ना थोड्या वेळापूर्वीच पाऊस झाला. चालेल 10 रुपयाने काय जाणार तुझं? म्हणजे बघा इथं 2-2:30 वाजलेत आत्ता, तरी पण एवढी गर्दी. आणि हा माझा ॲक्सिडेंट झाला असता आत्ता, पण मी बघितली गाडी. चला पोलिस कडक एकदम बंदोबस्त आहे इथं. सगळं पोलिसांच्या हातात दिलंय. डोशा पुढे चाललाय. छत्री बित्री घेऊन आम्ही प्रॉपर चाललोय. आमची काही लोक माग आहेत, काही लोक पुढे आहेत. हो काय आला पोरी लय भारी भारी दिसतात. देख तो कसं सर मारा. सुंदर होते काही दिसायला. आपण बघतच होता. नाही सुंदर होते ते. सुंदर होते ते. बघा काहीच केवढी गर्दी चालू आहे. टाकल्या बघा. काय म्हणतोय? जीन्स कुर्ती आणि झुमके आणि हा स्पेकी सुंदर. अजून काय असतं? सगळं मेरा कुछ भी ले लो, सब ले लो. दहेज हम देंगे. हा हम देंगे दहेज. त्याला लय काय झालं असेल. पुढे चला लवकर चला टाइम होईल. ID कार्ड वाले तुम्ही बघतच असाल कसे रील वेल टाकतात ते, भाव खातात ते. पण शेवटी त्यांचे दिवस चालू आहे म्हणजे त्यांचा पिरियड आहे हा. त्यांची हवा आहे सध्या, त्यांचा मान आहे. सध्या पुढं तर सगळ्यात पहिलं आम्ही तेजू कायाचं दर्शन केलंय. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतच जाईल. आशीर्वाद. सध्या इथं खूप गर्दी. पाणी पुढं आम्ही मुंबईला पोहोचलो आणि सगळ्यात पहिले आम्ही तेजू कायाचं दर्शन केलं. ते मी तुम्हाला दाखवलंच मागाशी. दाखव ना का तू ब्लॉग मध्ये त्यांना. आता आम्ही व्हिडिओ दाखवतो. मुंबईच्या राजाला जाणार आहे गणेश गल्लीमध्ये, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि तेजू कायाचं आमचं डायरेक्ट दर्शन आहे ना सिद्धेशच्या मित्रामुळे मित्रामुळे झालं. त्याचे मामा ट्रस्ट मध्ये
मग आमचं डायरेक्ट दर्शन झालं. हा असं डायरेक्ट केलं नाही चरण पाहिजे. हा. तुम्ही लाईनीत थांबून या. आणि आता आम्ही जसं जसं जाईल ना तसंच तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि तुम्ही असाल तेव्हा असंच करा. नाही तर नका येऊ. लय गर्दी आहे इथं, नकाच येऊ. लय गर्दी आहे आणि पक्का पाऊस आहे, नुसती चिप 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 आहे, डोकं हलतंय डायरेक्ट. चला मी तुम्हाला नेक्स्ट गणपतीच्या वेळेस भेटतो आता डायरेक्ट. तसं नाही रे लाईन सांगायला काय सांगायचंय? मारणे का नाही तेव्हा कैसा होता है जब हम लाइन में इंसान चिप रे इंसान. किधर है हम, क्या कर रहे? ठीक आहे, तुला मागून काहीतरी शिवायला येते. असं करतोय. हा इझी. ना फिर इधर गर्दी बिर्दी नहीं देखेगा वो, बहुत मार खाएंगा तू. दिघेचं जॅकेट कंपल्सरी असतं. हा चांगलं आहे ते. इझी. तर गाईज आम्ही पहिला तेजू काय केला ना. Yes. हा पहिला मी तेजू काय केला आणि गणेश गल्लीमध्ये आमची परत सेटिंग लागली. पुढे जायचंय का? वाईब आहे गाईज, वाईब आहे गाईज. मुंबईचा राजा आहे हा 22 फुटाचा आहे. मुंबईतला सगळ्यात मोठा गणपती आहे आणि तिथं पण आपलं ओळखीने चरण दर्शन होणार आहे. आणि मला एवढ्या जवळ कॅमेरा पकडू नाही शकणार मी, म्हणून मी तुम्हाला इथं दाखवतो. चला भेटूया आपण पुढच्या गणपतीत. आत्ताच गाईज आम्ही आहे ना मुंबईच्या राजाचं दर्शन केलं. आणि मुंबईचा राजा तुम्हाला माहित नसेल तर सांगतो 22 फुटाचा असतो. 22 सगळ्यात मोठा गणपती मुंबईचा. मुंबईतला मुंबईचा सगळ्यात राजा मोठा असतो गणपती. गणेश गल्लीत. आणि तिकडं पहिला मानाचा गणपती. हा. अच्छा. आणि तिकडं पण आहे ना सिद्धेशच्या मित्राने आम्हाला दर्शन करून दिलं लगेच. लय गर्दी होती मुंबईच्या खूप आभार राजाला. त्याचं. गणेश गल्लीमध्ये तेवढी गर्दी आहे ना, मला ब्लॉग काढायला पॉसिबल नव्हता. तरी मी जेवढं पॉसिबल होतं तेवढं दाखवलं मी. गाड्यांनी हॉर्न मारतोय. चला पुढे कंटिन्यू करतो. आता नेक्स्ट गणपती कोणता आहे तो सांगतो मी तुम्हाला. म्हणजे पाऊस वाढत चाललाय. इधर काय रे लोक काही आम्ही आला काहीच खायचा. इकडे लय काय काय खायला आहे. तुम्हाला खायचं असेल तर इकडे लय स्टॉल आहे तिथं आणि वाजता एवढा भारी येतोय ना. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या नेक्स्ट गणपतीला आलोय. नेक्स्ट गणपती म्हणजे आमचा लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी. पर्सनली लाडका. आला 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 चिंतामणी आला. पर्सनली लाडका. आम्ही दरवेळेस आहे का दरवेळेस सगळ्यात पहिलं चिंतामणीला येतो आणि आम्हाला लगेच दर्शन पण मिळतं त्याचं. हा पर्सनली आमचा लाडका गणपती हा आमचा फेवरेट गणपती आहे. दरवेळेस आम्हाला पावलाय. लालबागचा राजा जरा रागीट दिसतो, मग तो दरवेळेस आमची परीक्षा घेतो. पण चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना, असा भोळा चेहरा आहे त्याचा आणि तो नेहमी आम्हाला नाही का दया दाखवतो आणि लवकर दर्शन देतो. परीक्षा नाही घेत आमची. तर म्हणून आमचं म्हणजे पर्सनली आम्ही म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला? काहीतरी म्हणतात त्याला. काहीतरी म्हणतात त्याला. ते आमचं चिंतामणी सोबत पर्सनली. अरे कहना क्या चाहते हो? अटॅच्ड आहे. हां पर्सनली अटॅच आहे. Emotional. मी आमच्या लाडक्या चिंतामणीपाशी आलोय. थोडं पुढे जायचं आहे अजून. आणि बघा किती सुंदर असा संभाजी महाराजांची प्रतिमा आहे. आणि दरबार इथं पण प्रचंड गर्दी आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या आपल्या ब्लॉग खूप गर्दी आहे कारण. काहीच आम्ही लालबागच्या जवळ आलोय, लालबागच्या कमानीपाशी. आणि कमान एवढी सुंदर केली आहे ना. आणि तो हाती बघा, तो तुम्ही रीलला बघितला जातो. आणि आमचा पण हाती आहे बघा, त्याला पण लावला पाहिजे ना. पण काही म्हणा काहीच, कमान एकदम सुंदर केली आहे. आणि वरच्या ब्रिजला पण लाईटिंग बिटिंग भारी लावली. आणि गर्दी बघा, गर्दी बघा. तर फायनली गाईज आपण आपल्या लाडक्या लालबाग जवळ आलेलो आहे. आणि थोड्याच वेळात आपण त्याचं दर्शन करणार आहे. आणि तुम्ही ऐकू शकता किती जोरात घोषणा चालू आहे इथं. प्रॉपर वाईब आहे इथं. दर्शन करून घ्या, इथं खूप गर्दी आहे. बोल सर.
बोल ना पटकन. झालं का? चालू आहे का? चालू आहे. हा. तर गाईज आता आम्ही आता लालबागला जाऊन आलो. आमचं तेजू काया, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, हे तिघं असं चांगलं झालं. पण लालबागला आम्हाला खूप गर्दी लागली, असं स्टॅम्पेड सिच्युएशन झाली होती. मग आम्ही मुखदर्शन घेऊन आम्हाला असं ढकललं त्यांनी आणि आम्ही आता बाहेर आलोय. मग त्या लालबाग आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो. पुढच्या वर्षी आम्ही परत येणार ना तेव्हा तुम्हाला लालबाग पण दाखवू. आमचं झालंय, तुम्ही तुमचं बघा. आम्ही 3 वर्ष येतोच आहे. 3 वर्ष झाले कंटिन्यू येतोय आणि चरण स्पर्श करतोय. तुम्ही तुमचं नशीब असाल तर तुम्ही पण करून बघा. सुमय तुझं काय म्हणणं आहे? सुमय, तुझं काय म्हणणं आहे का? सुमयने आज फास्टॅग आणलंय. फास्टॅग सुमय गाडी नाही आणत पण फास्टॅग आणलंय सुमय. गाडी नाही जमली भाऊला. सुमयच्या फास्टॅग मध्ये आम्ही रिचार्ज केलं आणि आम्हाला कुठे टोलच नाही लागलं. आता सुमितकडे गेले आमचे 800 रुपये. आता ते गेले पैसे आमचे. आता देतो का नाही काय माहिती. देशील ना सुमय? भाऊ ये ना भाऊ. झोप आली. सॉरी झोप आली.